नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक्झाम फॉर्म मोबाईलमधून कसा भरावा याविषयी माहिती बघणार आहोत. एक्झाम फॉर्म मोबाईलमधून भरण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरला यायचं आहे. येथे आपल्याला SPPU स्टुडंट लॉग इन असं सर्च करायचं आहे. पहिलीच लिंक लॉग इनची दिसेल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. येथे स्टुडंट लॉग इन हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस दिसेल. या ठिकाणी लॉग इन बाय येथे ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून आणि येथे पासवर्ड टाकून, पासवर्ड आपला मोबाईल नंबरच असू शकतो. टाकल्यानंतर येथे शेजारील कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. मी येथील इन्फॉर्मेशन थोडी ब्लर केली आहे. येथे आपल्याला एक्झाम फॉर्म ही टॅब दिसेल. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला ABC ID अपडेट करावी लागेल. जर काही प्रॉब्लेम नसेल तर या प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. मी थोडं झूम करून घेतो. जर आपण FI ला असेल तर पहिले चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. जर FI ला नसेल, इतर कोणत्याही वर्गामध्ये असेल तर दुसऱ्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. येथे आपली माहिती दिसेल. सर्व माहिती व्यवस्थित आहे की बघून घेणे. शेवटखाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व सब्जेक्ट दिसतील. येथे हे सर्व सब्जेक्ट ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेले दिसतील. जर एखादा सब्जेक्ट मिसिंग असेल तर आपण तो चेकबॉक्सवर क्लिक करून ॲड करू शकतो, पण ते ऑटोमॅटिकच सिलेक्ट असतात, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. शेवटी आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. येथे आपली एक्झाम फी पण दिसेल. त्यानंतर शेवटखाली चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं शेवटखाली बटन येईल. त्या बटनावर कन्फर्म अँड प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल आणि ती कोणत्याही PDF व्ह्यूवर ॲपमध्ये ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर ती PDF या प्रकारे दिसेल. धन्यवाद.